पुण्याचं खराडी रेव पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांसह इतर आरोपींची कोठडी आज संपणार आहे। आरोपींना आज पुणे कोर्टामध्ये हजर केलं जाईल। पोलीस आज कोर्टामध्ये काही नवीन माहिती देण्याची शक्यता आहे। खेवलकरांच्या वकिलांकडून एफआयआर रद्दची मागणी देखील केली जाऊ शकते। त्यामुळे कोर्टाचा आजचा निकाल नेमका काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्याशी जोडले जात आहेत। त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया। चंद्रशेखर, पुण्यातील खराडीचा कथित रेव पार्टी प्रकरण गाजलेलं आहे। प्रांजल खेवलकरांसह इतर आरोपींची कोठडी आज संपते। कोर्ट आज पुन्हा एकदा निकाल देण्याची शक्यता आहे। नेमका कोर्टाचा निर्णय काय असू शकतो आणि खेवलकरांच्या वकिलांच्या बाजूने देखील कोर्टामध्ये युक्तिवाद केला जाऊ शकतो? शुभम, खरं तर आपण पाहिलं की या सगळ्या प्रकरणामध्ये दोन महिला ज्या आरोपी होत्या त्या सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत आणि इतर जे प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर 4 आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत। त्यांची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर दुपारी शिवाजीनगरच्या विशेष न्यायालय या ठिकाणी त्यांना हजर केलं जाणार आहे। पोलिसांनी युक्तिवाद जो केला होता या प्रकरणामध्ये राहुल नावाचा एक जो नवीन इसम आहे तो या सगळ्या पार्टीला ड्रग्स आणि इतर जे अंमली पदार्थ आहे तो पुरवत होता त्याचा तपास जो आहे तो पोलिसांना करायचा आहे। आणि आपण पाहिलं की 25, 26 आणि 27 असे 3 दिवस जे आहेत ते हॉटेल जे आहे ते बुक जे आहे ते खेवलकर यांनी केलं होतं आणि याचबरोबर एप्रिल आणि मे महिन्यात सुद्धा याच ठिकाणी पार्ट्या झाल्याचं पोलीस तपासात जे आहे ते समोर आलेलं आहे। पोलिसांनी अतिरिक्त 2 दिवसाची पोलीस कोठडी वाढवून घेतली होती आणि या 2 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीत आज पुणे पोलीस न्यायालयासमोर काय बाजू मांडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण प्रांजल खेवलकर यांच्याच नावाने या सगळ्या हॉटेलमध्ये रूम बुक होत्या। यामध्ये आपण पाहिलं तर ड्रग्ज जो आहे तो कोकेन नेमका कुणी आणला याचा तपास प्रामुख्याने पोलीस करत आहेत। शर्मा नावाची या पार्टीत सहभागी झालेली जी तरुणी आहे तिच्याकडे ड्रग्ज सापडल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला होता। यामध्ये आमच्या कुठलाही सहभाग नाही असं सुद्धा जो युक्तिवाद आहे तो आरोपीच्या वकिलांनी केला होता। या प्रकरणामध्ये आम्हाला अडकवलं जात आहे। एकंदरीत हे सगळं प्रकरण जे आहे ते प्लॅन्टेड आहे असा सुद्धा दावा केला होता। आपण पाहिलं की एकनाथ खडसे सुद्धा या सगळ्या प्रकरणावरती आपली बाजू मांडताना दिसत आहेत। शुभ चंद्रशेखर, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।